श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामी म्हणतात, बाळा, आज हा आवाज तुझ्या कानावर पडतोय याचा अर्थ एवढाच आहे की तुझे दुःख आता संपण्याच्या टोकावर येऊन पोहोचले. ज्या गोष्टीसाठी तू रात्री एकटाच रडलास, ज्याबद्दल कुणालाही सांगू शकला नाहीस, ज्या वेदना तू उशीत तोंड दाबून सहन केल्यास, तीच गोष्ट, हो बाळा, तीच गोष्ट आज तुझी होणार आहे. स्वामी समर्थ आज तुला खोटा दिलासा देत नाहीत. आज स्वामी तुला सत्य सांगायला आले आहेत. मला माहीत आहे बाळा, तू किती वेळा मला म्हणालास, देवा आता बास कर. स्वामी, अजून किती परीक्षा? लोक हसले, नातेवाईक दूर गेले, आपल्याच लोकांनी तुला चुकीचं समजलं. पण एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, तू रडलास याचा अर्थ तू कमकुवत नव्हतास. तू खरं मन घेऊन देवापाशी गेला होतास. बाळा, मी तुझा प्रत्येक अश्रू मोजलाय. तू जेव्हा शेवटचं रडलास तेव्हाच मी निर्णय घेतला होता. तुला वाटत होतं देव शांत आहे, पण देव शांत नसतो, तो तयारी करत असतो. बाळा, जर तुझ्या आयुष्यात संघर्ष नसता तर आज हा संदेश, हा मंत्र तुझ्यापर्यंत पोहोचलाच नसता. ज्या माणसाला देव मोठं देणार असतो त्याला आधी तो पूर्णपणे तोडतो, कारण तुटलेली मातीच घडते. कठीण माती कधीच मूर्ती होत नाही. आजचा दिवस साधा नाही आहे बाळा. आजची रात्र निर्णयाची आहे. आज जर तू हा मंत्र पूर्ण ऐकलास, आज जर मनापासून स्वामींचं नाव घेतलंस, तर लक्षात ठेव, पुढच्या काही दिवसात काही अशा घटना घडतील की तू स्वतः म्हणशील, हे माझ्यासाठीच होतं. नोकरीसाठी रडलास, पैशासाठी रडलास, आरोग्यासाठी, प्रेमासाठी, कुटुंबासाठी. स्वामी म्हणतात, बाळा, तुझं रडणं वाया गेलं नाही. मी तुला रिकाम्या हाताने पाठवणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, देव देतो तेव्हा शेवटच्या क्षणी देतो, कारण तेव्हा माणूस अहंकार सोडतो आणि पूर्ण विश्वास ठेवतो. आज जर तू अजूनही ऐकतोयस, याचा अर्थ तू त्या क्षणाच्या अगदी जवळ आला आहेस. आता तिथे आहेस, तिथेच डोळे बंद कर. मनात एकच वाक्य बोल, स्वामी, मला माहीत आहे तुम्ही माझ्या सोबत आहात. स्वामी म्हणतात, बाळा, लवकरच फोन येईल, बातमी मिळेल, अडकलेले काम पूर्ण होईल, मन हलकं होईल आणि तेव्हा आठवण येईल, आजचा हा मंत्र, ज्या गोष्टीसाठी तू रडलास तीच गोष्ट आत्ता तुझी आहे. माझ्या मनावर विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ. बाळा, तू लोकांसमोर कधीच रडला नाहीस. तू नेहमी म्हणालास, मी ठीक आहे. पण रात्री सगळे झोपले असताना मोबाईल बाजूला ठेवून, छातीवर हात ठेवून तू देवाला विचारलं होतंस, माझ्याच का वाट्याला, देवा, माझंच का इतकं वाईट? स्वामी म्हणतात, बाळा, कारण तू सहन करू शकतोस म्हणूनच तुला वाटतं देव विसरलाय. पण खरं सांगू, देव कधीच विसरत नाही. तो फक्त योग्य वेळेची वाट पाहतो. जसं बी पेरल्यानंतर दररोज उघडून पाहिलं तर झाड कधीच उगवत नाही, तसं तुझ्या आयुष्यातही आहे. बाळा, तू जे मागितलंस ते मी देणारच आहे, पण तुला त्या गोष्टीसाठी योग्य बनवायचंय. कारण जेव्हा चुकीच्या वेळेला योग्य गोष्ट मिळते तेव्हा माणूस ती गमावतो. तुझी किती स्वप्न तुटली बाळा. कोणीतरी सोडून गेलं, कोणी विश्वासघात केला, कोणी अपमान केला, परिस्थितीने गुडघे टेकले. पण एक तुटलेली स्वप्न पुढच्या चमत्काराची पायरी असतात. आज तुझं मन म्हणतंय, आता नाही सहन होत, आणि हेच ते क्षण असतात जिथे देव म्हणतो, आता बघ बाळा, तुझी शेवटची रात्र दुःखात जातीये. पण आज जर तू हा मंत्र ऐकलास, आज जर मन थोडंसं हलकं वाटत असेल, समज आज स्वामी तुझ्या जवळ बसले आहेत. ते म्हणतायत, बाळा, आज तू झोपशील, पण उद्या उठशील तेव्हा तेच राहणार नाही. तुझ्या आयुष्यात प्रचंड बदल घडेल. तुला जे हवं आहे ते मिळेल. तुझी सर्व स्वप्न पूर्ण होतील. आणि म्हणूनच मंडळी, तुम्हाला जर वाटत असेल की स्वामी तुमच्या सोबत असावेत, तुमची सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत,
तुमचे सर्व दुःख नष्ट व्हावीत तर हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका. अर्धवट ऐकण्याचे काम तुम्ही करू नका, कारण जर मंत्र अर्धवट ऐकला तर स्वामींचा अपमान होईल, असेच होईल ना. आणि म्हणूनच मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका मंडळी. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम सर्वसौख्यदायकाय श्री ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वसौख्यदायकाय श्री ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वसौख्यदायकाय श्री ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वसौख्यदायकाय श्री ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वसौख्यदायकाय श्री ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वसौख्यदायकाय श्री ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वसौख्यदायकाय श्री ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वसौख्यदायकाय श्री ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वसौख्यदायकाय श्री ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वसौख्यदायकाय श्री ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वसौख्यदायकाय श्री ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वसौख्यदायकाय श्री ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वसौख्यदायकाय श्री ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वसौख्यदायकाय श्री ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वसौख्यदायकाय श्री ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वसौख्यदायकाय श्री ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम